कढईत 2 चमचे तूप घालून त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता घालून हलकेसे भाजून घ्यायचं। उरलेल्या त्याच तुपामध्ये 2 वाटी खोवलेलं खोबरं घालून थोडंसं परतून घ्यायचं। गूळ घालून घ्यायचा। नंतर त्यामध्ये वेलची पूड, भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे। 1 चमचा खसखस भाजून घालायची। पातेल्यात 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घालून उकळायला ठेवायचं। 2 वाटी तांदळाची पिठी घेऊन त्यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तांदळाची पिठी घालायची। गुठळ्या मोडून सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं। उकड परातीत काढून स्मॅशरने एकजीव करून घ्यायचं। नंतर हाताला पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं। गॅसवर मोदक पात्र ठेवून पाणी घालायचं। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। मोदकाच्या प्लेटला तूप लावून घ्यायचं। पिठातील एक गोळा घेऊन पुरी यंत्रणावर कागद ठेवून त्याच्यावर गोळा ठेवून प्रेस करून पारी तयार करून घ्यायची। तयार केलेल्या पारीवर सारण घालून सर्व बाजूनी कडा बंद करून मोदकाचा आकार देऊन घ्यायचा किंवा अशीच पारी लाटून मोदकाच्या साच्यात घालून खालच्या बाजूने मोदकाचं सारण भरून मोदक बंद करून घ्यायचा। तयार केलेले मोदक मोदकाच्या प्लेटवर ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। तयार झाले आहेत मस्त मऊ लुसलुशीत तांदळाचे उकडीचे मोदक।